आरक्षण संदर्भात लढा सुरू होता त्याला आता यश आलेलं आहे। सरकारकडून मनोज जरांगे यांनी मागण्या केल्या होत्या त्या सरकारकडून आता पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। आज मराठा समाजाकडून दिवाळी साजरी करण्यात येते। आझाद मैदानात मराठा आंदोलक नाचत गाजत आनंद व्यक्त करताना दिसतात। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। पाहूया। आता आपण आझाद मैदानावरती आहे आणि आपण बघू शकता की मोठ्या संख्येने मराठा बांधव हे आनंद करत आहेत, कारण की ज्या भरपूर वर्षापासून जो लढा होता तो आता यशस्वी झालेला आहे आणि मोठ्या संख्येने मराठा बांधव हे नाचत आहेत, आनंद व्यक्त करत आहेत आणि आपण बघू शकता की सर्वांच्या चेहऱ्यावरती नुसतं हसू आहे। आणि आपल्याबरोबर मराठा बांधव आपण त्यांच्याशीच बोलूया। भरपूर वर्षापासून जो लढा होता तो आता यशस्वी झालेला आहे, काय सांगाल? मनोज दादाच्या संघर्षाला यश मिळालेलं आहे। त्यांनी आज जो गेली 6 महिने आपलं घरदार सोडून कुटुंब सोडून समाजासाठी एकनिष्ठ प्रामाणिक राहिले, त्याच्या लढ्याला हा यश आहे। खरोखर अनेक वर्षानंतर 40 वर्षानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाला योद्धा म्हणून लाभला हे प्रामाणिक नेता मानून आहे। समाजाने त्याचा स्वीकार करून त्यांना प्रचंड प्रमाणात साथ दिलेली आहे आणि त्यांच्या लढ्याला यश झालेलं आहे। त्याबद्दल अखंड मराठा समाजाच्या वतीने मनोज दादांना शतशः ऋणी आहोत मराठा समाजाचा आणि साष्टांग दंडवत देखील आहे। आम्ही खूप आंदोलनं केली, उपोषणं केली। आज हा दिवस, आजचा हा सोन्याच्या अक्षराने लिहून ठेवणारा इतिहासातला पहिला दिवस आहे। 82 साली अण्णासाहेब पाटलांनी जे इथं सगळ्या मराठा समाजाला गोळा करून आणलं होतं, त्यांचं स्वप्न आज साकार झालेलं आहे आणि हा आज सोन्याचा दिवस साकार करण्याचा इतिहासातला 350 वर्षानंतर मराठ्यांना न्याय मिळालेला आहे। आणि जर का सरकारने दगाफटका केलाच तर आम्ही पुन्हा मुंबईला येण्याच्या तयारीत, कधी रात्री निम्म्या रात्रीला आम्ही हजर आहोत। मनोज जरांगे दादा यांनी जो समाजाला शब्द दिला होता तो आज खऱ्या पानाने मनोज दादांनी आज पूर्ण केलाय। आज संपूर्ण मराठा समाज आज त्यांच्या पाठीमागं उभा राहिला आणि आज त्यांनी आम्हाला हे करून दाखवलं। शेवटी सरकारला शरण यायला भागच पाडलं दादांनी। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल जावरेचा मनोज जरांगे, जय महाराष्ट्र।